तर तिकडे नाशिकमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उफाळून आलाय। गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली आणि पुढे हा वाद मराठी विरुद्ध परप्रांतीय असा बदलला। मनसैनिकांनी या परप्रांतीय इसमाला चोप देत धडा शिकवला। बघूयात नाशिकमध्ये नेमकं काय घडलं। मुंबई ठाण्यातील परप्रांतीय मराठी वादाचं लोण आता नाशकात पोहोचलंय। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामध्ये पार्किंगच्या वादातून लासुरे आणि परप्रांतीय पंडित कुटुंब भिडलं। पंडित यांची सून रामेश्वरी गाडी पार्किंगमधून बाहेर काढत असताना लासुरेंच्या दुचाकीला धडक लागली। यात लासुरे यांच्या दुचाकीचं नुकसान झालं। पंडित कुटुंबाने माफी मागवत नुकसानीची भरपाई करून देतो म्हणून हा वाद मिटला होता। मात्र त्यानंतर लासुरे कुटुंबाने गाडीची दुरुस्ती करून झाल्यावर बिल आणून दिलं, त्याचे पैसे देण्यास नकार दिल्यानं वाद भडकला। यावेळी पंडित कुटुंबाने लासुरे कुटुंबाला शिवीगाळ करत भिकारी, भंगार असे शब्द वापरले। आमच्या दारात आमची गाडी उभी, तू तुझी गाडी आमच्या गाडीला ठोसली आणि आम्ही आता आम्हाला शिव्या द्यायला लागला। मला नको, आपण मिठ आता तो खर्च द्यायला तयार आहे। मुलगा मला म्हटलं आई शांत घे, बोलू नको, काय देऊ राहील। तर आम्ही मागायला गेलो तर आम्हाला भिकाऱ्यावाने मागायला आले, तुमचं घर असं आहे, तुमची गाडी खटारा आहे, तुम्ही मराठी लोक खटारे आहे। गाडी रिपेअर झाली, त्याने कुठलाही प्रकारचं आम्हाला कॉम्पेन्सेशन दिलेलं नाही। स्विच ऑफ त्यांचे फोन, त्यांच्या घरी माझी आई आणि भाऊ गेला होता की एवढा खर्च झालाय, आम्हाला गाडी आणायची आहे आणि तुम्ही द्यावं ते कॉम्पेन्सेशन, त्यांनी नाही दिलेलं आहे। उलट ते आम्हाला म्हणतात तुम्ही भिकारी आहे का, तुम्ही का आमच्याकडे आले मागायला, तुम्ही भिकाऱ्यासारख्या घरात राहता, मराठी माणसांना काय बोलताय। माझ्या आईला त्यांनी शिवीगाळ गेली, हे कोणी सहन नाही करू शकत। महाराष्ट्र जर खटारा आहे, आम्ही मराठी लोक खटारा आहे, तर इथं आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही येऊन राहतात काय? तर तुम्हाला मराठी माणूस, मराठी भाषा ही एवढी खटकते, जाणं तुमच्या यूपी मध्ये पुन्हा, बरोबर? प्रश्न खर्चेचा नाही। लासुरे कुटुंबानं नाशिक रोड परिसरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी पंडित कुटुंबाला जाब विचारला। मात्र याच वेळी पंडित कुटुंबानं अरेरावी करत शिवीगाळ केल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला। तुम्ही गाडी ठोकली, जी काही नुकसान भरपाई तुम्ही कबूल केली होती, ती नुकसान भरपाई 3-3.5 रुपये त्यांना द्यावी, मावशांच्या अंगावर हात उचलला, त्यांची माफी मागावी, एवढाच आमचा विषय होता। आम्ही त्यांच्यासाठी त्यांना बाहेर बोलवलं तर तो म्हणाला की तुम्ही हरामजादे। मी म्हणलो भाऊ, तू मराठी माणसाला हरामजादे बोलू नको। तो 2दा-3दा त्याने हरामजादे शब्द वाचवला, तसंच मी त्याच्या कानाखाली ठेवली। आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर अन्याय होईल तिथं मनसे हा कानाखाली देईल म्हणजे देईल। मला कायदा हातात घ्यायचा, मी स्वतः ॲडव्होकेट आहे, त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था आम्हाला हातात घ्यायची नाहीये। पण त्यांची जी भाषा होती ती फार उर्मट होती। यांची गाडी भंगार होती आणि ती काय गाडी, तर काय खर्च द्यायचा, यांचं घरच भंगार, बरेच शब्द त्यांनी वापरले, अपशब्द वापरले यांच्या विरोधात। पण त्याच्यामुळे आमचा संयम सुटला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला मनसे स्टाईल, त्याला जे काय आहे त्याला उत्तर तिथं दिलं। या सगळ्या वादानंतर परप्रांतीय पंडित कुटुंबियांनी देखील आपली बाजू मांडली। केवळ गाडीचा धक्का लागला यावरून हा वाद झाला होता। आम्ही मराठी माणसाला कुठेही शिवीगाळ केली नाही किंवा अपशब्द वापरला नाही असा दावा पंडित कुटुंबियांनी केला। या सगळ्या वादाप्रकरणी लासुरे आणि परप्रांतीय पंडित कुटुंबानं परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे। स्कूटर रिवर्स में, गाड़ी जब रिवर्स कर रही थी तो थोड़ा सा टच हुआ, उसको बोला तुम्हारे स्कूटर में उठा देता हूँ, कुछ हुआ नहीं है, देख लो। हाँ, और जो कुछ भी हुआ उसकी माफी भी मांगी है, लेकिन उन्होंने तकरार किया, झगड़ा किया, गाली गलौज किया, सब कुछ किया। हम तो सोचते हैं मामला खत्म हो जाना चाहिए। हाँ, सब हो जाना चाहिए। हम गाड़ी निकाले या कुछ करे, वो कुछ बोलना नहीं चाहिए। मैंने बोला कि अगर जो भी होगा मैं उसको पेमेंट कर देना, खर्चा दे देना। हाँ, तो बोला ठीक है। तो उस टाइम भी वो उन्होंने गाली वाली दिया, हम लोग कुछ नहीं दिया। हम लोग बोले जाने दो, किस लिए मुँह लगाना, क्यों ये करना। विशेष म्हणजे नाशिकमधील मराठी आणि परप्रांतीय वादाची आठवडाभरातली ही दुसरी घटना आहे। गेल्या आठवड्यात पंचवटी दिंडोरी नाका परप्रांतीय मराठी माणसांवर दादागिरी करत असल्याचं समोर आलं होतं। इमारतीच्या दर्शनी भागात अंतर्वस्त्र वाळत घालणं, अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याचं दिसून आलं। त्यावेळी या परप्रांतीयांना मनसेनं चांगलाच चोप दिला होता। आता जय भवानी रोड परिसरात मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उफाळला। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।
आहे